आज आपण बघणार आहोत नॅशनल पेन्शन स्कीम, दॅट इज अ रिटायरमेंट प्लॅन. तर रिटायरमेंट प्लॅन म्हणजे हे ऑप्शन आहे NPS मीन्स नॅशनल पेन्शन स्कीम. ही गव्हर्नमेंटने 2004 मध्ये चालू केली. ती पहिल्यांदा 2004 मध्ये गव्हर्नमेंट लोकांसाठी चालू केली. नंतर ती 2000 नंतर काही वर्षांनी ती 2008 का 9 मध्ये ती सर्वांना लागू पडली. म्हणजे ती गव्हर्नमेंटमध्ये, पोस्टामध्ये किंवा बँकेमध्ये आपण NPS स्कीम ऑनलाईन पण, आता ऑनलाईन पण चालू आहे आणि बँकेमध्ये आपण चालू करू शकतो. ह्या NPS स्कीममध्ये आपण जवळजवळ 18 वर्षापासून मिनिमम मला लागतं 18 वर्षापासून ते 70 इयर्स पर्यंत आपण पैसे गुंतवू शकतो. त्याच्यामध्ये जनरली आता 18 ते 40-55 वयापर्यंत आपण त्यात पैसे गुंतवतो. आपल्याला समजा NPS मध्ये म्हणजे आपण त्याचं प्री प्लॅन करू शकतो. आपल्या रिटायरमेंट नंतर किती पैसे आपल्याला मिळू शकतात. समजा NPS स्कीम मध्ये Tier 1 and Tier 2 अकाउंट असतात. हे Tier 1 कंपल्सरी असतं. तुम्हाला Tier 2 नाही काढलं तरी चालतं. Tier 1 अकाउंट मध्ये मिनिमम तुम्हाला वर्षाला 6000 म्हणजे मंथली 500 प्रमाणे ते 500 टू म्हणजे मंथली 500 मीन्स 6000 पर इयर. 6000 पर इयर हे तुम्ही 1.5 लाख पर्यंत गुंतवू शकता. या स्कीमचा हा फायदा आहे की तुम्हाला 80cc टॅक्स बेनिफिट मिळतो. तुम्हाला 1.5 लाखापर्यंत टॅक्स तुम्हाला बचत होते. Tier 1 चे पैसे कुठे गुंतवले जातात? एक तर शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात, कॉर्पोरेटमध्ये गुंतवले जातात, कॉर्पोरेट बॉन्डमध्ये गुंतवले जातात आणि लास्ट आहे गव्हर्नमेंट बॉन्ड्स. या 3 ठिकाणी तुमचे पैसे गुंतवले जातात. तर ह्याच्यामध्ये 50% गुंतवले जातात, 25% गुंतवले जातात. पण हे आपल्याला गुंतवायची गरज नाहीये. ती लोकच आपण समजा Tier 1 मध्ये समजा आपण एक अमाऊंट तुम्ही मंथली कॉन्ट्रीब्यूट करू शकतात किंवा इयरली कॉन्ट्रीब्यूट करू शकतात फॉर एक्झाम्पल. आणि Tier 1 हे काही कंपल्सरी नाहीये. पण Tier 2 काढण्यासाठी तुम्हाला Tier 1 काढलंच पाहिजे. हा पेन्शन स्कीम आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एज 25 ला पेन्शन स्कीम मध्ये पैसे गुंतवायला चालू केलं, ते आपल्याला लमसम 60 इयर नंतरच मिळतात पैसे. ते कसे मिळतात आता तुम्हाला मी सांगते. आता तुम्ही 10 लाख 60 इयर्स पर्यंत गुंतवले. कितीला? 10 लाख 60 इयर्स म्हणजे पर इयर्स मिनिमम 6000 प्रमाणे 10 लाख तुम्ही 60 इयर्स पर्यंत गुंतवले. तर त्यातले 60% तुम्हाला 60% त्यातले म्हणजे 6 लाख रुपये कॉर्पोरेट अमाऊंट तुम्हाला काढता येते आफ्टर 60 इयर्स. म्हणजे तुम्ही जेव्हा 60 इयर्सचे होतात तेव्हा तुम्हाला 6 लाख काढता येते आणि 4 लाख जी अमाऊंट आहे 4 लाखवर तुम्हाला पेन्शन मिळते. जनरली तुम्हाला 4 लाखवर 2 to 3,000 पेन्शन तुम्हाला पर मंथ लागू होईल. एक्झाम्पल तुम्ही आता समजा 25 इयर्सचे आहेत. जनरली 25 इयर्समधनं तेव्हा तुम्ही कमवायला सुरुवात होते. 25 इयर्सचे आहात तर तुम्हाला 25 इयर्सला आता तुम्ही 25 इयर्स म्हणजे 35 इयर्स तुम्ही पैसे गुंतवणार. मी 25 + 35 मीन्स 60 इयर्स म्हणजे 60 इयर्स होईस तो तुम्ही पैसे गुंतवणार. कशामध्ये?
तुम्हाला काढता नाही येत पेन्शन स्कीममध्ये, आणि त्याच्यावर टॅक्स बेनिफिट आहेत मगाशी सांगितलं तुम्हाला. तर पर इयर समजा तुम्ही 2000 गुंतवले पर मंथ, हे मंथली आहे कॉल कॅल्क्युलेशन, पर मंथ 2000 गुंतवले म्हणजे पर इयर किती होणार 24,000. हे पर इयर झाले. असे किती वर्ष तुम्ही गुंतवतात आहे 35 इयर्स इंटू 35 मीन्स तुमचे किती होतात आहे 8,40,000. किती गुंतवतात आहेत तुम्ही 35 इयर्समध्ये 8,40,000 गुंतवतात आहेत. पण हे 8,40,000 त्याचं 35 इयर्स नंतर तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट मिळणार, म्हणजे व्याजावर व्याज, चक्रव्याजावर व्याज मिळणार. हे तुम्हाला 10% मिळणार. किती पर्सेंटने? हे अप्रॉक्सिमेटली 10% मिळणार. कारण ते शेअर मार्केटमध्ये मिळत तिथे 14% असतं, गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट बँकमध्ये 7 to 8% असतं. मग अप्रॉक्सिमेटली आपण तिघांच्या मध्ये ते 10% धरूया. तर 10% मध्ये ते कंपाऊंड इंटरेस्ट प्रमाणे तुमचे आफ्टर 60 इयर्स नंतर किती होतात 76 लाख. किती होतात 76 lakhs. आता या 76 lakhs पैकी तुम्हाला 60%, या 76 lakhs पैकी 60%, तर 76 lakhsचे अप्रॉक्सिमेटली 60% आणि 40%. तुम्हाला 60% म्हणजे त्याचे 46 lakhs आणि 40% म्हणजे 30 lakhs. तर तुम्हाला हे टोटल कॉर्पस आहे. टोटल कॉर्पस अमाऊंट तुम्हाला जमा होते तुमची 35 इयर्स नंतर. तर 46 लाख तुम्ही काढू शकतात पेन्शन प्लॅन मधले 60%, आणि 30% जे 40% आहे 30 lakhs आहे त्याच्यावर तुम्हाला पेन्शन मिळणार. तर तुम्हाला पेन्शन जनरली 15,000 ही दिसते अप्रॉक्सिमेटली पेन्शन 15,000 दर महिन्याला तुम्हाला मिळू शकते. आणि तुम्हाला असं वाटेल हे आपले 30 लाख ते वापरणार, समजा आपली डेट झाली, अचानक डेट झाली 60 इयर्स नंतर, तर ते तुमच्या स्मॉलला म्हणजे नवऱ्याला किंवा बायकोला मिळू शकतात. आणि त्यांचंही झालं तर जे पैसे जमा होतात ते तुमचा जो नॉमिनी असेल म्हणजे मुलं असतील त्यांना ते 30 lakhs मिळू शकतात. जी अप्रॉक्सिमेटली जी व्हॅल्यू असेल ती बँक त्यांना देणार. म्हणजे लॉस असं काहीच नाहीये, तुमच्या नॉमिनीला ते पैसे मिळणार आणि आपल्याला एक सेव्हिंग पण होणार आणि लमसम अमाऊंट पण होणार. कारण ही जी स्कीम आहे ती फक्त गव्हर्नमेंट लोकच नाही, प्रायव्हेट साध्या हाऊसवाईफ पण काढू शकतात, कोणी काढू शकतं ही स्कीम. म्हणजे बिझनेसमॅन काढू शकतात, गव्हर्नमेंट लोक काढू शकतात, नॉन गव्हर्नमेंट लोक कोणी या स्कीम मध्ये आपले पैसे गुंतवू शकतो आणि आपले 60 इयर्स नंतर त्याचा लाभ घेऊ शकतो. एक सेव्हिंग स्कीम आहे. जर आपण 20,000च्या ऐवजी 24,000 मंथलीच्या ऐवजी जर आपण मंथली 1,000 गुंतवले 25 इयर्सला, 1,000 गुंतवले तर किती होणार 25 इयर्सने? तर डायरेक्ट आपले जे 60% आणि 40% होते ते निम्मे होणार. म्हणजे जनरली पेन्शन किती आपल्याला बसू शकते जर 25 गुंतवले जर आपण, त्याच्या निम्मे आपले जमा होणार. म्हणजे 1,000 इंटू 12 मीन्स 12,000 इंटू 35 म्हणजे आपले होतात 4,20,000. 4,20,000 आपण 35 इयर्स गुंतवणार आणि त्याचं कंपाऊंड इंटरेस्ट प्रमाणे आपल्याला आफ्टर 60 इयर्स नंतर आपले टोटल कॉर्पस किती जमा होणार. आपले आफ्टर 60 इयर्स नंतर आपले टोटल कॉर्पस आपले जमा होणार आहे 39 lakhs. आज हे अंदाजे आहे 39 lakhs जमा होणार. म्हणजे 60%. 39 lakhsच्या 60% म्हणजे समजा 24 lakhs आणि हे 15 lakhs. आपला या 15 lakhs वर हे आपण 24 lakhs काढू शकतो. जर 1,000 प्रमाणे जमा केले तर 24 lakhs काढू शकतो
ॲट द एज ऑफ 60 आणि ह्या एजवर आपल्याला 50 याच्यावर आता निम्मी पेन्शन होणार. आधी पेन्शन होती आपल्याला 15,000, तर जनरली 7,500 पर्यंत आपल्याला पेन्शन लागू होणार. किती? 7,500. ओके, आपल्याला 7,500 पेन्शन लागू होणार दर महिन्याला. हे कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे जेवढे तुम्ही जास्त इयर तुम्ही भरले आणि जास्त पैसे भरले तर तुम्हाला जास्त पेन्शन मिळेल. 30,000च्या वरती पण मिळेल. जसे तुम्ही जास्त पैसे वाढवू पण शकतात. तुम्ही ऍटलिस्ट असंच नाही की या वर्षी तुम्ही 6,000 भरले, दुसऱ्या वर्षी 15,000 भरू शकतात, तिसऱ्या 1.5 लाखापर्यंत तुम्ही किती पण भरू शकतात. असंच नाही की एक फिक्स अमाऊंट असते. 1.5 लाखापर्यंत दरवर्षी तुम्ही किती पण जमले म्हणजे मंथली भरू शकतात किंवा क्वार्टरली भरू शकतात किंवा 6 महिने भरू शकतात. 1.5 लाखापर्यंत किती पण पैसे भरू शकतात किंवा वन टाइम पण भरू शकतात साठवलेले. असं काही नाही की, पण मिनिमम तुम्हाला 6,000 भरायला लागतात. ओके, आता या पेन्शन स्कीमचं समजा आपण आता हे मी सांगितलं टोटल इन्व्हेस्टमेंट. आता आपण समजा आता तुम्हाला 45 इयर्स झाले तर मी ही काढू शकतो की नाही? हो, तुम्ही नक्कीच काढू शकता. तुम्ही पुढचे 20 वर्ष भरू शकता. 65 इयर्स पर्यंत भरू शकता. जर तुम्हाला 35 एज असेल, आता 35 इयर्स आहे, तुम्हाला आता कळलं की पेन्शन स्कीमची प्लॅन आहे, असं तुम्हाला वाटलं आता लेट झालाय, तरी तुम्ही ती काढू शकून 25 इयर्स भरू शकता. किती? 25 इयर्स भरू शकता. तुम्हाला जरा फायदा कमी होईल परंतु तुम्ही ती काढू शकता. समजा 35 इयर्समध्ये समजा 2,000 प्रमाणे भरले, 35 इयर्स प्रमाणे 2,000 प्रमाणे भरले, तर 35 इयर्स प्रमाणे 2,000 प्रमाणे भरले तर तुम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट होते तुमची 3 लाख. टोटल इन्व्हेस्टमेंट होते 3 लाख. तुम्हाला टोटल कॉर्पस होते 14 लाख. तुमचे 60 वर्षानंतर तुम्ही ऍटलीस्ट 25 इयर्स जर 2,000 भरले, महिन्याला 2,000 प्रमाणे वर्षाला भरतात 24,000 इंटू 25 इयर्स, तर तुमचे 3 लाख होतात आणि तुमची टोटल कॉर्पस कंपाऊंड इंटरेस्ट प्रमाणे 14 लाख होते. तर 14 लाख झाले तर तुम्हाला 60% तुम्ही काढू शकता आणि 40% तुम्ही हे करू शकतात. त्याच्यावर पेन्शन आपल्याला प्राप्त होते. आता ह्याचे 60% म्हणजे जनरली 8 lakhs 14 आणि जवळपास 60% आणि हे 6 लाख 40% मीन्स 6 लाख. तर तुम्हाला 6 लाखवर तुम्हाला जनरली 3,000 पर्यंत पेन्शन मिळू शकेल मंथली आणि 8 लाख तुम्ही बँकेतनं ऍट द 60 एजला तुम्ही काढू शकता. ही झालं एक्झाम्पल. तुम्ही जसे जास्त पैसे गुंतवाल तसं तुम्हाला जेवढं म्हणजे ऍटलिस्ट हे फिक्स डिपॉझिट सारखं असतं परंतु तुम्हाला काढता येत नाही. त्यामुळे तुमचे पैसे वाढतात आणि पेन्शन पण मिळते आणि लमसम अमाऊंट म्हणजे हे गव्हर्नमेंटने सर्वांसाठी चालू केलं आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलाही बिझनेस असेल किंवा सेव्हिंग मध्ये तुम्ही पेन्शन काढू शकता. एकदम इझी मेथड आहे. त्यामुळे तुम्ही ही नक्कीच अप्लाय करा कुठल्याही एजला अप टू दी 55 इयर्स पर्यंत. जर 55 एज असेल तर तुम्ही 5 वर्ष पण गुंतवू शकतात पैसे आणि नंतर तुम्हाला पेन्शन ती लागू होऊ शकते. तर म्हणजे 18 पासून ते 55 इयर्स 60 इयर्स पर्यंत तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि तुम्हाला लमसम अमाऊंट पण मिळते 60% आणि उरलेल्या ह्याच्यावर तुम्हाला पेन्शन पण लागू पडते आणि समजा तुमची डेथ झाली तर तुमच्या नवऱ्याला किंवा बायको स्पॉन्सला मिळू शकतं आणि मुलांना सुद्धा त्यांची डेथ झाली तरी जी लमसम अमाऊंट उरलेली असते ती मुलांना मिळू शकते. आणि मेन बेनिफिट म्हणजे ह्याच्यावर टॅक्स बेनिफिट आहे. ATCचा 1.5 लाखापर्यंत वर्षाला भरू शकतात. त्यामुळे नक्कीच हे नॅशनल पेन्शन स्कीम प्रायव्हेट लोकांसाठी मीन्स जे बिझनेसवाले आहेत त्यांच्यासाठी किंवा कोणी हाऊसवाईफसाठी हे नक्कीच लाभदायक आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच NPS मी रिकमेंड करेन की NPS मध्ये पैसे गुंतवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट द्यायला विसरू नका.